नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी ही खास लहान मुलांच्या आवडीची, लहान मुलं अगदी बघून आवडीने खातील अशी आजची रेसिपी आहे। मुलांना पास्ता पिझ्झा असं काहीतरी म्हटलं की मुलं खूप आवडीने खातात। आपण आज पास्ताच करणार आहे, पण अगदी हेल्दी असा पास्ता आपण आज करणार आहे। हे बघा, हे आपण जे पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेतो ना, त्यातलीच मी ही थोडीशी कणिक बाजूला काढून ठेवली आहे। जशी आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो अगदी तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे। आणि आता ही थोडी आपण पोळ्यांसाठी थोडी मऊ कणिक करतो। आता ही आपल्याला या रेसिपीसाठी थोडी घट्ट करून घ्यायची आहे, त्यामुळे मी कोरडं पीठ टाकून या पिठाला थोडंसं घट्ट करून घेते। आता गव्हाच्या पिठापासून होणारा हा पदार्थ अगदी हेल्दी तर आहे, पण त्याचबरोबर मुले आवडीने खातील अशी आजची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, मी कणिक आता घट्ट करून घेतली आहे थोडी। मुलांसाठी असे वेगवेगळे काही प्रकार करतच राहावे लागतात, कारण मुलांचं काहीतरी चालूच असतं, हे नको ते नको, त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून त्यांना दिलं मुलं पण आवडीने खातात। मग आता या पिठाला मी थोडंसं तेल लावून घेते। तेल लावून याला छान असं परत थोडं मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या पिठापासून पास्ता बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा, मी इथे काट्याचा चमचा घेतला आहे। ही माझी मुलगी करते हे, कारण तिला अशा गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो। सगळ्यात पहिले पुढे तीच असते अशा प्रत्येक गोष्टींसाठी। तिने बघा पहिले त्या काट्याच्या चमच्यांना तेल लावून घेतलं आहे। हा चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच। आणि त्यावर या प्रकारे आपल्याला कणकेचा छोटासा गोळा घेऊन पास्ताचा आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी सहज आणि पटकन होतं हे, याला काही वेळ लागत नाही। बघा किती छान तिने शेप देऊन घेतला आहे। आता याप्रमाणे मी या पिठाचे सगळे पास्ता करून घेते। दोघींनी मिळून आम्ही हे करून घेतलेत। दोघींनी मिळून केल्यामुळे अगदी पटकन आमचे हे पास्ता तयार झाले। बघा किती छान होतात, आणि मुलांना पण खूप मजा वाटते असं काहीतरी करताना। बघा, ती पण करते आणि मी पण, आम्ही दोघींनी मिळून केल्यामुळे खूप पटकन आमचे हे तयार झालेत। आणि ही रेसिपी अशी आहे जी मुलांच्या पण आवडीची होते, आणि आपल्याला जे वाटत असतं आपल्या मुलांनी हेल्दी काहीतरी खावं, तर ते आपलं पण याच्यामध्ये साध्य होतं। आता हे सगळे पास्ता आपल्याला उकळून घ्यायचे। त्यासाठी मी पाणी ठेवले आहे गरम करायला। त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल पण टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला पास्ता एकमेकाला चिटकणार नाही, त्यामुळे अगदी थोडंसं एक चमचाभर तेल टाकून घेतलं आहे। आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचं। हे बघा, आम्ही ते सगळे पास्ता करून घेतलेत। तेवढ्या पिठाचे एवढे पास्ता झालेले आहेत, आणि इकडे पाणी पण उकळलं आहे आपलं। आता हे पास्ता याच्यामध्ये टाकून घेणार आहे। एक एक करून मी आता हे सगळे पास्ता या पाण्यामध्ये टाकून घेते। पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघा, ते पास्ता आपोआप असे वर येत आहेत, फुलत आहेत। आता हा पास्ता मी या पाण्यामध्ये उकळून घेते। 4 ते 5 मिनटं लागतील। 4 ते 5 मिनटात उकळून होतो हा। बघा, आपला पास्ता आता छान असा उकळलेला आहे, शिजला आहे आपला पास्ता। आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये मी आता काढून घेणार आहे। बघा किती छान मोकळा मोकळा असा आपला पास्ता तयार झालेला आहे। रोजच्या पोळ्यांसाठी आपण कणिक भिजवतो, त्यातली थोडीशी कणिक बाजूला काढून ही रेसिपी नक्की करून बघा। आता या पास्त्याला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी बघा कढई ठेवली आहे,
त्यामध्ये आता टाकून घ्यायचे तेल. आता या पास्ताला आपल्याला देसी आपला इंडियन तडका देऊन घ्यायचा आहे. तेल तापू द्यायचं आहे. हे आता तेल तापल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी. खरं तर मोहरी नाही टाकली तरी चालते, पण ही पूर्णपणे आपल्या इंडियन स्टाईलमध्ये हा पास्ता आहे, त्यामुळे मी मोहरी थोडी टाकून घेतली आहे. थोडे जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. जिरे मोहरी छान फुलू द्यायची आहे. त्यानंतर मी बघा इकडे लसूण घेतला आहे चिरून, तो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत मी, त्या पण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. या पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण मी लाल तिखट पण पुढे टाकणार आहे. तुमचे मुलं जर जास्त स्पायसी खात नसतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. अगदी बारीक चिरून घेतला आहे हा कांदा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे कॅप्सिकम पण वापरू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नसल्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. त्यानंतर टोमॅटो चिरून घेतला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेतला आहे याच्यामध्ये. त्यानंतर ही कोथिंबीर टाकली आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण आता यामध्ये ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी टाकणार आहे हळद पावडर आणि तिखट. शेवटी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे आपल्या पास्त्याची चव अजून वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि यामध्ये आता आपण जो पास्ता वाफवून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. बघा किती छान दिसतो आपला पास्ता. आता हा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. 1 मिनिटभर आपण हा पास्ता या फोडणीमध्ये परतून घेऊ आता, जेणेकरून हे सगळे मसाले त्या पास्त्याला व्यवस्थित असे कोट होतील. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि पाणी आपल्याला तेच वापरायचं आहे जे आपण पास्ता उकळताना घेतलं होतं. बघा ते पाणी आपण गाळून घेतलेलं होतं, ते पाणी याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये पण अजून आपला पास्ता शिजून निघतो, त्यामुळे कुठेही कच्चं राहण्याचं किंवा मुलांचं पोट वगैरे दुखण्याचा प्रश्नच येत नाही. 3 ते 4 मिनटं आपण हा पास्ता आता या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. हे पाणी पण 3 ते 4 मिनटानंतर पूर्ण पास्ता शोषून घेतो. यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. आपण पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे त्या बेतानेच आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच मॅजिक मसाला. या मसाल्यामुळे ह्या पास्त्याची चव अजून खूप छान लागते. लहान मोठे सगळे आवडीने खातील असा आपला हा हेल्दी पास्ता रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही मुलांच्या आवडीची त्याचबरोबर हेल्दी असणारी ही आटा पास्ताची रेसिपी? नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही याआधी पण तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी करत होते का हे पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ बघत तुम्ही इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला पण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ह्या चॅनलवर तुम्ही आज जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. किती छान असा आपला पास्ता झालेला आहे बघा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.